नमस्कार. चिंता काळज्या कशा थांबवाव्यात या विषयावरील आपला हा 7वा ऑडिओ आहे. चला तर ऑडिओला सुरुवात करूया. आणि हो, मनाला सतत ताजेतवाने व शांत वाटण्यासाठी तसेच आयुष्यातील समस्यांची उत्तरे मिळवण्यासाठी या चॅनलला आपण अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे पुढे पुढे येणारे ऑडिओ आपल्याला ऐकायला मिळतील, त्यांचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. तर सुरुवात करूया आजच्या ऑडिओला. मित्रहो, आपण जसा विचार करतो, जसे बोलतो, जसे ऐकतो आणि जे काय वाचतो यावरून आपली चिंता करण्याची सवय बनत राहते. विज्ञान सांगते आपला मेंदू सतत 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 बदलत असतो आणि ज्या प्रकारचे आपले बोलणे, ऐकणे, वाचणे व विचार करणे असते त्याच्याशी संबंधित न्यूरॉन्सचे जाळे अधिक मजबूत होते. म्हणजेच आपण मागील काही दिवसांपासून चिंताग्रस्त जीवन जगत असाल याचा अर्थ तुमची बाह्य परिस्थिती यासाठी पूर्णतः जबाबदार आहे असे नाही, तर आपण मागील काही दिवसांपासून जे काय विचार, वाचणे, ऐकणे व बोलणे केले आहे त्यामुळे तुमच्या मेंदूतील चिंतेशी संबंधित न्यूरॉनचे जाळे अधिक मजबूत झाले आहे. आणि हे कसे झाले ते आपण एका उदाहरणाने पाहूया. एक व्यक्ती मोठ्या खासगी कंपनीमध्ये काम करत असते व मागील काही दिवसांपासून सतत 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 चिंता करत असते. म्हणजे मागील काही दिवसांपासून त्या व्यक्तीचे विचार असे असतात की मला कंपनीने काढून टाकले तर. त्यांचे बोलणे असे असते की ते घरच्या लोकांशी बोलतात, मित्रांशी बोलतात, आजकाल नोकऱ्या सुरक्षित नाहीत, काही होऊ शकते. तसेच ते मागील काही दिवसांपासून त्या अशा चर्चा ऐकतात की काही होऊ शकते, आजकाल नोकऱ्या जातात वगैरे वगैरे, अशा चर्चांमध्ये ते भाग घेत असतात. तसेच अशा गोष्टी ते इंटरनेटवरती, वर्तमानपत्रांमध्ये, काही कुठे बातम्यांमध्ये ऐकत असतात की नोकऱ्या जात आहेत, नोकऱ्यांमध्ये कपात होत आहे. यामुळे त्यांच्या मेंदूतील चिंता करण्याच्या सवयीचे न्यूरॉनचे जाळे अधिक मजबूत झाले, त्यामुळे त्यांना चिंता करण्याची सवय लागली. येथे एक मानसशास्त्राचा नियम असा आहे की मेंदूची बदलण्याची क्षमता असते. म्हणजे आता जो चिंता करत आहे मेंदू, तो सुद्धा बदलला जाऊ शकतो. त्यासाठी काय करायला पाहिजे? त्यासाठी त्यांनी विचार असे करायला पाहिजे, सध्या माझी नोकरी व्यवस्थित आहे, परंतु मी अजून कौशल्य शिकेन व दुसरा नोकरीचा पर्याय शोधेन. त्याने बोलणे असे करावे, सध्याच्या परिस्थितीतून मी नक्की बाहेर काढेन, चिंतेचे कारण नाही. त्याने सतत अशा गोष्टी ऐकल्या पाहिजे ज्या सकारात्मक असतील, प्रेरणा देणाऱ्या असतील, विचार व चांगल्या चर्चा असतील त्या त्याने ऐकल्या पाहिजेत. त्यांचे वाचणे असे पाहिजे प्रेरणादायी विचार निर्माण करणारे, चिंतामुक्त करणारे किंवा इतर चिंतामुक्तीची पुस्तके त्याने वाचत राहिले पाहिजेत. थोडक्यात आपले बोलणे, ऐकणे, वाचणे व विचार करणे या गोष्टी जर चिंता दूर करणारे असतील तर आपल्याला चिंता कमी व्हायला नक्कीच मदत होईल. मित्र हो, ऑडिओ जर आपल्याला आवडला तर इतरांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ऑडिओ मध्ये. म्हणजे काही दिवसांपासूनचे आपले बोलणे, ऐकणे, वाचणे व विचार करणे जसे असते तसे आपले न्यूरॉन्स बनत जातात व सवयी बनतात. धन्यवाद.